मग तुमची काय फिलॉसॉफी आहे, म्हणजे MIMची फिलॉसॉफी काय, म्हणजे राईटिस्ट आहे, लेफ्टिस्ट आहे, काही नाही लेफ्टिस्ट आहे, काय? उद्या नेहावर काही अन्याय झाला आणि कोणी बोलणार नसेल तर इम्तियाज जलील नक्की बोलणार, ओवैसी साहेब नक्की बोलणार उसमें. आम्हाला काही म्हणजे असं नाही आहे की ऑप्रेस्ड क्लास या देशामध्ये जे आहे, ज्यांची आवाज कोणीही बोलायला तयार नाही आहे, त्यांच्या बाबतीत लोकसभा किंवा विधानसभामध्ये कोणीही जे ऑप्रेस्ड क्लासेसचे जे मुद्दे घ्यायला पाहिजे ते जेव्हा कोणी घेणार नाही तर तुम्हाला त्यावेळी दोन लोक दिसणार होते, एक ओवैसी साहेब आणि एक इम्तियाज जलील साहेब. आणि आज आम्ही काय लेफ्ट राईट सेंटर फॉरवर्ड हे काही नाही आहे. ज्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि त्यांच्या बाजूने कोणीही उभे राहणार नाही तर आम्ही उभे राहणार. काहीतरी फिलॉसॉफी असेल ना, काहीतरी ठरवलं असेल जेव्हा राज्य येईल, सत्ता येईल, काहीतरी या पद्धतीने काम. नाही, मला असं वाटत नाही की म्हणजे आम्ही काही असे फिलॉसॉफी आम्ही हे फॉलो करत आहे. फक्त आमची अपेक्षा हे आहे की या देशामध्ये इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ व्हायला पाहिजे. जे मोठे आहे ते इतके मोठे होऊ लागले आणि जे गरीब आहे ते गरिबीच्या अजून खाली जात आहे. तर मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला स्काय राईज आणि 150 कोटी रुपयाचा फ्लॅट्सही आपल्याला मुंबईमध्ये मिळत आहे आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका रूममध्ये 5-5 मुले छोट्यासा एका हटमध्ये राहणारे. तर तसं व्हायला नको. कुठेतरी आपल्याला जे इकॉनॉमिक मॉडेल जे आहे ना, ते इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रॉमिस करण्यात आलं होतं की इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, तसा होत नाही. जे वेल्दी आहे ते वेल्दी होऊ लागले आणि तुम्ही 50,000 रुपयाचं कर्ज घेतल्यानंतर परत नाही केलं तर तुमचं नाव पेपरमध्ये येऊ शकतं, तुमची प्रॉपर्टी जप्त होऊ शकतं. जे मोठे मोठे उद्योगपती जे भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहे त्यांच्या हजारो कोटी रुपयांचा जे कर्ज माफ करत आहे ते कोणाचा पैसा आहे? ते सामान्य लोकांचा पैसा आहे, जे टॅक्स पेयर्स आहे त्यांचा पैसा आहे. तुम्ही मोठे मोठे उद्योगपतींना हे देत आहे. हे मुद्दा मी लोकसभेमध्ये उपस्थित केला होता. निर्मला सीतारामन बसले होते आणि इतकं चिडले होते माझ्यावर बघून, तर तसेही बघितल्यानंतर ते चिडलेलेच दिसतं 24 तास. तर इतकं चिडलेले होते मला की MIM की ये इम्तियाज जलील ने कहा है कि हम लोन वेव ऑफ कर रहे हैं करके, उसमें ते वेव ऑफ नहीं है, हम राइट ऑफ नहीं कर रहे हैं, हम उनसे बाद में रिकवर करेंगे. तर मी स्पीकरला म्हटलं की मी एकदा प्रश्न विचारू का मॅडमला की किती रिकव्हरी केलेली आहे तुम्ही, कोणकोणत्या उद्योगपती करून? हे सगळे ते उद्योगपती आहे जे इलेक्टोरल बॉन्ड्स ची मदत भारतीय जनता पार्टीला केलेली आहे. आणि तुम्ही RBIच्या वेबसाईटवरून जाऊन मी त्यांना प्रश्न विचारलं होतं की RBI हे आकडा का देत नाही की कोणत्या उद्योगपतीचा किती पैसा बँकेला द्यायचा आहे आणि त्यांनी दिलेला नाही आहे. तर त्यांच्या उत्तरमध्ये काय आलं होतं नाही का की RBI कॅनॉट डिस्क्लोज दिस डेटा करके. कॅन यू इमॅजिन दिस की पार्लमेंटमध्ये जे लॉ मेकर्स आहे त्यामध्ये रिटन रिप्लाय ऑफ द मिनिस्टर कम्स दी RBI कॅनॉट डिस्क्लोज दीज फिगर्स करके. म्हणजे याच्यातून हे आहे की हे फक्त मोदी साहेब, अमित शाह साहेब, निर्मला सीतारामन यांना माहीत आहे की कोणाला पैसे द्यायचे आहे, कोणत्या बँकाला ते बोलणार आहे आणि इलेक्टोरल बॉन्डच्या मार्फत ते आपल्याकडे परत येणार आहे. पण तुम्हाला हे अधिकार नाही विचारण्याचा, आम्हाला एक खासदार म्हणून अधिकार नाही आहे ते जाणण्याचा की पैसे किती होते आणि किती बुडालेले आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब